नमस्कार मित्रांनो, एक माझा व्हिडिओ आहे. एक मिनिट आहे, प्राईमचं भाडे येते, जाऊ द्या. हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच मित्रांनो. मीटरने आपण जे काय भाडे घेत होतो तो व्हिडिओ आहे. त्याच्यावर एकाने कमेंट केली की तुझं पण बरोबर आहे, मग ओला उबेरचे ॲपच वापरणं बंद करा, स्वतः भाडे शोधा. ओला उबेर चालवणाऱ्या कंपन्यांनाही खर्च लागतो. ओके ठीक आहे, मान्य करतो, खर्च लागतो, पण तो खर्च पण आम्ही देतोच आहेत. जीएसटी देतोय, सगळे टॅक्स भरतोय. ओके, या सरांना आपण समजवलं त्या कमेंटच्या खालीच आहे. तिथं एक दलभद्री येडा बोच्याचं, ज्याला अक्कल नाही, बावळट, त्याच्या तसा एक माणूस आलाय आणि त्याच्या कमेंटला एक रिप्लाय दिलाय त्यांनी. आता तो रिप्लाय काय म्हणायचा की बघा, त्यांचं आयडी आहे, ही दाखवतो तुम्हाला, DS घुडे म्हणून. त्यांनी लिहिलंय खाली, अगदी बरोबर, या ड्रायव्हर लोकांना कळत नाहीये. समजा ओला उबेर बंद केलं तर तुमच्याकडे कस्टमर कसं येणार? हे ड्रायव्हर प्रत्येकाला घरी जाऊन विचारणार का जायचं का कुठे? काय बावळटपणा आहे या लोकांचा. अरे बावळट जाऊन्याचे, तुला एवढी अक्कल आहे का? पहिलं पहिलं जेव्हा ओला उबेर जेव्हा नव्हती तर तुमच्या घरी रिक्षा यायचे का घरी टॅक्सी यायच्या तुमच्या, आणि तुम्हाला विचारायचे, ओ दादा तुम्हाला जायचं कुठं? आणि जेव्हा यायचात ना रोडवरच यायचात, रोडवर यायचात तेव्हा तुम्ही जेव्हा बोलायचात की दादा इथं जायचं, रिक्षावाल्याला बोलायचं, टॅक्सीवाल्याला बोलायचं, तर रिक्षा टॅक्सीवाले काय करायचे? नाही जायचं. मग असं आम्ही करत ना. आता तुम्हाला फॅसिलिटी भेटल्यात की तुम्हाला डोर टू डोर पिकअप, डोर टू डोर ड्रॉप होतोय, तर तुम्हाला ह्याचा ही सर्व्हिस आम्ही देतोय. तर ही सर्व्हिस आम्ही दिल्यामुळं तुम्हाला माज आलाय. तर माज आल्यामुळं तुम्ही अशा कमेंट करतात. पहिलं असं होतं का, जेव्हा रिक्षावाले फाट्यावर मारायचे, तुम्हाला टॅक्सीवाले बी फाट्यावर मारायचे की भाई नाही जायचं, किती इमर्जन्सी असू द्या. पण आता तुमच्या एका क्लिकवर आमच्यासारखे ड्रायव्हर जेव्हा तुमच्या घरी येऊन तुम्हाला पिकअप करते, तर तुम्हाला माज आलाय. आणि अशा बिन आखल्यासारख्या कमेंट करतात तुम्ही आमच्या व्हिडिओला. आमच्या हालत सध्या कशी चालली आणि काय आम्ही झेला लागलो ते आम्हाला माहिती, आमच्या ड्रायव्हर लोकांना माहिती. फुकट येऊन इथं कमेंटवर असं हागून गेल्यावर बोलायचं नाही. जे आमच्या परिस्थिती आहे ते आम्ही त्याला सामना करतो आणि आम्ही सगळ्यात महत्वाचं आम्ही लढतो. आमच्या जागी तुम्ही असत ना, चड्डीत हागला असतात आतापर्यंत. काय बोलतायत, काय कमेंट करतायत, जरा विचार राहू द्या. सध्या आम्ही सगळे डिप्रेशनमध्ये, धंदा नाहीये, काहीच नाहीये. या ओला उबेरवाल्यांनी, कंपन्यांनी अक्षरशः गुलाम बनवायचं ठरवलंय आम्हाला. या असे 177 रुपयाचे भाडे देतात आमच्या 12-13 लाखाच्या गाडीला. जेव्हा तुमच्या बुडाला आग लागली असते ना, असं झालं असतं ना, तेव्हा कळालं असतं तुम्हाला. या असे 150 आणि 120 रुपयाचे भाडे मारायला आम्हाला भेटायला लागले. त्याच्यामुळे आम्ही आमचं जे पण फिलिंग्स आहेत ते आम्ही इंस्टाग्रामद्वारे सगळ्या ड्रायव्हर लोकांना आम्ही, आणि तुमच्यापर्यंत पण, कस्टमर लोकांपर्यंत ही बातमी पोहोचायला पाहिजे म्हणून आम्ही हे व्हिडिओ बनवतो. तर ते व्हिडिओ काय सध्या आमच्यावर काय हालत चालली हे आम्ही आमच्याकडून तुम्हाला दाखवतात. पण त्या नजरेत तुम्ही नाही बघत. तुम्ही काय बघतात, हे बावळट लोक, ओला उबेरचा ऍप बंद झाल्यावर. अरे रेट वाढवायचा तुम्ही पण जरा सपोर्ट करा ना, की तुम्हाला अजून पण त्या रिक्षाच्या पण कमी दरामध्ये. तुम्ही तर भिकारीत लोकत, मग तुम्हाला रेट नाही वाढवायला पाहिजे, हे नाही वाढवायला पाहिजे. रिक्षात बसायची लायकी नाही आणि इथं SUV मध्ये बसायला चाललात तुम्ही. काही पण भुकायचं नाही कमेंटवर येऊन. जरा काय बोलतात काय नाही ते भान ठेवा. आमचे दिवस आम्हाला माहिती कसे चाललेत कसे नाही. ड्रायव्हर भावांना जर बघत असेल त्या व्हिडिओवर जाऊन जरा त्याला सांगा का आपल्या शब्दामध्ये काय सांगायचंय ते.